ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी नन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीगुरुसञ्चारेश्वर स्वामी नरसिंहचरणि नमनादा करितो सद्भावे मी स्वधर्मरक्षक प्रताप सूर्याला मुक्तेश्वरासि धरिले हृदयी जाने अनन्य भावाने कृष्णा राजा रामा तनया वंदी अखंड प्रेमाने जीवित ध्येय जयाचे स्वधर्म रक्षण तसेच संघटना सकला हिंदू जनांची शुद्धी पतितांची धर्मिणी जाण सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। अधिष्ठात्री देवता परब्रह्म विठ्ठल भगवान गोपाल कृष्णांना, सद्गुरू डॉक्टर देशमुख काकांना, श्रद्धेय वंदाताईंना शिरसाष्टांग नमस्कार करते। आणि ज्यांच्यामुळे मला अध्यात्माची गोडी लागली, अध्यात्माचा प्रवास इथपर्यंत सुखकर झाला, त्या आदरणीय माधुरीताई, आदरणीय मोहनराव या दोघांनाही इथून साष्टांग नमस्कार करते। आणि आत्ताच आपण चिंतन घेतलेलंच आहे, गजर घेतलेलाच आहे, त्यामुळे आता पुन्हा गजर न घेता मी आता या विषयाला प्रारंभ करते आहे। सगळ्यात पहिले तिचे 3 श्लोक आहेत। रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तन्नि बध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनां तमस्त्व ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्नि बध्नाति भारत सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युतो। गीतेचं पठण करताना आपण सुरुवातीला एक श्लोक म्हणतो, त्याची सुरुवात अशी आहे, ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। हा जो श्लोक आहे, भगवान नारायणाने इथे पार्थाला भगवद्गीतेचा उपदेश केलेला आहे। आता पार्थ या शब्दाचे 2 अर्थ आहेत। पार्थ म्हणजे कुंतीचा मुलगा, कुंतीचं नाव आहे पृथा आणि पृथेचा मुलगा म्हणून पार्थ, हा एक अर्थ आहे। आणि दुसरा पार्थ म्हणजे जो या पृथ्वीतून जन्माला आलेला आहे, ज्याचं शरीर या पृथ्वीतून जन्माला आलेलं आहे, म्हणूनच आपल्या या शरीराला काय म्हणतात, पार्थिव असं म्हणतात। मग या दृष्टीने आपण सगळेच जण कोण झालो, आपण सगळेच जण पार्थ आहोत, कारण आपण सगळेच जण आपल्या स्वतःच्या शरीराला मी म्हणजे शरीर असं समजतो। आणि त्यामुळे काय आहे की हा जो गीतेचा उपदेश आहे, हा अर्जुनाच्या निमित्त जरी केलेला असेल तरी हा जो उपदेश आहे हा आपल्या सगळ्यांसाठी आहे। आणि म्हणून आपण सगळेच जण कसे आहोत, तर पार्थ आहोत। सगळे जीव हा काय आहे, भगवद्गीतेच्या उपदेशाचा अधिकारी आहे। आता हिला काय म्हटलेलं आहे, या गीतेला ही अमृताचा वर्षाव करणारी आहे, अद्वैतामृत वर्षिणी, अद्वैताचं वर्षाव करणारी आहे। आपण सकाळपासून तो वर्षाव आपल्या अंगावर घेतच आहोत।
तर असा तो अद्वैताचा वर्षाव करणारी आहे. आणि दुसरं म्हणजे हिला भवद्वेषिणी म्हटलेलं आहे. भवद्वेषिणी म्हणजे काय? संसाराचा द्वेष करणारी, संसार नाहीसा करणारी, अशी ही काय आहे तर भगवद्गीता आहे. आता संसार या शब्दाचे दोन अर्थ आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुष्कळ वेळा हा विषय आपला झालेला आहे. तर संसार म्हणजे एक तुम्हाला आम्हाला माहीत असलेला मुलाबाळांचा संसार, आणि दुसरं सरू सरती इति संसार, हा जो सरत जातो, सरकत जातो, संपत जातो, पुढे पुढे जात राहतो, त्याला काय म्हणतात तर त्याला संसार असं म्हणतात. आणि या अशा संसारातली आसक्ती नाहीशी करणारी कोण आहे तर ही भगवद्गीता आहे. आणि आपल्याला संसार सोडून कुठेही जायची गरज नाही. आपल्याला तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, ठाईची बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न जावे लागे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि म्हणून आहे त्या घरामध्ये, आहे त्या माणसांमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला जो काही संसार आलेला आहे, तो संसार आपल्याला अत्यंत आनंदाने कसा करायचा हे आपल्याला या गीतेच्या उपदेशाने कळणार आहे. आपल्या सगळ्यांचं उद्दिष्टच हे आहे, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्यालाच आज म्हणजे पुष्कळांच्यात कोणी मोक्ष म्हटलेलं आहे, कोणी काय म्हटलेलं आहे, आपलं जीवन माधुरी त्यांनी सांगितलं आनंदाभिमुख आपलं जीवन झालं पाहिजे. तर हे सगळं जे आहे ते आपलं ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की गीता ही कशी आहे, जगन्माता आहे. आपण पाहतो की प्रत्येक जीव हा काय आहे, प्रत्येक जीवावरती प्रेम करणारी आहे. आपण समाजात पाहतो की आपण सर्वजण काय आहे, जणू दिशाहीन झालेलो आहोत. आपल्याला कळतच नाही मग नेमकं काय करायचं काय करायचं नाही. आपण आजकालची पिढी पाहतो कशी झालेली आहे पिढी, नुसतं पैसे कमवण्याची मशीन झालेली आहे. त्यांना साधा देवाला हात जोडायला सुद्धा वेळ नाही, इतके ती हे झालेली आहेत. आणि म्हणून काय की आपलं सगळं जीवन कसं झालेलं आहे, भयभीत झालेलं आहे की काय होईल कसं होईल पुढे. आणि आपला प्रापंचिकांचं तो मंत्रच आहे, काय होईल कसे होईल. आणि पूजनीय काकांनी त्याचं एकदाच उत्तर देऊन ठेवलेलं आहे, काय होईल त्याच्या मर्जीप्रमाणे होईल, कसं होईल त्यांनी ठरवलं तसं होईल. तर आपली ही अशी अंतःकरणाची जी स्थिती आहे ती या गीतेच्या अभ्यासाने मनापासून भक्तिभावाने जर आपण याचं पठण केलं, जर आपण याचा अर्थ समजावून घेतला आणि तो आपल्या स्वतःला जर लावून घेतला तर नक्कीच आपली सुद्धा अंतःकरणाची स्थिती तशी होईल. आणि मग आयुष्यात कोणतंही संकट आलं, काही झालं तरी काय होईल, कोणी केलं त्यांनी केलं, कोणाच्या इच्छेने झालं त्याच्या इच्छेने झालं, असं करून आपल्या अंतःकरणाची स्थिती आपल्याला कायमची टिकवता येणार आहे. आपलं जीवन अत्यंत आनंदाने उत्साहाने जायला हवं असेल. आता बाकी मोक्ष मिळेल किंवा न मिळेल ती गोष्ट आपण समजा बाजूला ठेवू, पण आजचं तर जीवन मला अतिशय आनंदाने जगता आलं पाहिजे. आणि तो त्याच्या ज्या युक्त्या आहेत त्या आम्हाला सगळ्या या गीतेने सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आतापर्यंत आपण जितक्यांचं प्रवचन ऐकलं तितक्यांच्या याच्यामध्ये आपल्याला काही ना काही कसं मिळत गेलेलं आहे की नाही हे असं केलं पाहिजे, नाही ते तसं केलं पाहिजे. तर तेवढ्यासाठीच आपला हा गीतेचा अभ्यास आहे. आता मला जो विषय दिलेला आहे गीतेचं काय दिलेलं आहे, त्रिगुणांचे बंधन. आता बंधन शब्द बघितलं आपल्याला माहिती आहे, बंधन म्हणजे काय, बांधणे, बांधून ठेवणे, अजिबात हालचाल न करता येणे. आता जसं गोठ्यांमध्ये गुराढोरांना बांधून ठेवतात, घराच्या राखण्यासाठी कुत्र्याला घराच्या बाहेर बांधून ठेवतात, तशा प्रकारचं हे बंधन आहे का, तर तशा प्रकारचं हे बंधन अजिबात नाही आहे. मग हे कसं बंधन आहे तर हे मानसिक बंधन आहे. आता हे नेमकं बंधन कुणाला आहे, शरीराला आहे, प्राणाला आहे, मनाला आहे की जीवाला आहे. नेमकं हे बंधन कुणाला आहे तर आपल्याला माहिती आहे की आपलं हे जे शरीर बनलेलं आहे ते कशापासून बनलेलं आहे, पंचमहाभूत आणि 3 गुण, सत्व रजतम आणि पंचमहाभूतापासून. आणि हे सगळे कसे आहे, अचेतन आहेत आणि जड आहे. त्यामुळे काय झालं की बंधन कोणाला आहे तर बंधन हे फक्त जीवाला आहे.
आणि बाकीचे जे आहे ते अचेतन जड आहे. अचेतनाला जडाला बंधन असू शकत नाही. आणि बंधनच जर खरं असतं तर मुक्त व्हायची गोष्टच नव्हती. कारण काय आहे, पण हे बंधनच मुळात कसं आहे, तर बंधनच मुळात हे अतिशय काल्पनिक आहे. वास्तविक आपला हा जीव आहे. हा जीव कसा आहे हो, प्रत्यक्ष भगवंतांनी सांगून टाकलेलं आहे, ममैव अंशे जीवलोके जीवभूत सनातन. हा म्हणजे भगवंत असं म्हणतात की हा जो जीव आहे हा माझाच सनातन अंश आहे. म्हणजे हाच मूळचा कसा आहे, हा मूळचाच ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. पण कशामुळे त्याला बंधन आलेलं आहे, तर या गुणांमुळे तो बांधल्या गेल्यासारखा झालेला आहे. आत्मा तर काय आहे, आत्मा हा आपल्या शरीरातला साक्षी आहे. त्यामुळे आत्म्याला बंधन नाही आहे. तर हे बंधन कुणाला आहे, तर आपण स्वतःवर बांधून घेतलेलं हे बंधन आहे. जीवाला कोणीच जर बांधलेलं नाही आहे. जर बंधन आपलं खरंच असतं तर ते कधीही सुटू शकलं नसतं. पण हे बंधन खरं नाही आहे. परंतु काय आहे की हा जीव मी म्हणजेच सत्य, मी हा देह म्हणजेच सत्य आहे, मीच करता आहे, मीच भोगता आहे. याच्यामुळे तो काय झालेला आहे, तर बांधल्या गेलेला आहे. आणि तो स्वतःलाच समजतो की मी जीव आहे, मला बंधन आहे आणि मला जन्म आहे. म्हणून तर वाढदिवस साजरे केले जातात. मला जन्म आहे आणि मला मरणे आहे. या जीवाने स्वतःला बांधून घेतलेला आहे. यासाठी संत तुलसीदास एक दोन दृष्टांत देतात. एक दृष्टांत त्यांनी पोपटाचं सांगितलेलं आहे की शिकारी लोक पोपटाला कसं पकडतात, तर असे जमीन असते, त्या जमिनीवर असे दोन खुंट्या ठोकतात आणि त्याला असे समांतर तार बांधतात. त्याच्यामध्ये एक अशी पोकळ नळी ठेवतात आणि त्याची खाली जमीन असते ना, त्या जमिनीवर ते असे धान्याचे दाणे पेरून ठेवतात. आता पोपट ते दाणे खाण्यासाठी येतो. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो त्या नळीवर बसतो. उंचावर बसायची त्याला सवय असते. नळीवर बसतो आणि ते दाणे घ्यायला लागतो. तितक्यात ती नळी पलटून जाते. नळी पलटल्यामुळे पोपट उलटा होतो. आता पोपट काय करतो, त्या नळीला आपल्या ह्याने घट्ट धरून ठेवतो. आता वास्तविक काय आहे की ते जर त्यांनी सोडलं तर तो काही मरत नाही असते, फार कमी अंतर असते. पण हे बंधन कोणी बांधून घेतले, तर हे पोपटाने स्वतः धरून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी तिथे पक्क धरल्यामुळे त्याच्यानंतर शिकारी येतो आणि त्या पोपटाला पकडून घेऊन जातो. दुसरा दृष्टांत त्यांनी असा दिलेला, माकडाचा दिलेला आहे की माकडाला पकडायसाठी काय करतात ते, की असं जंगलामध्ये एका झाडाखाली वगैरे असा माठ असतो. तो माठ असा तिथे रोवून ठेवतात आणि त्या माठामध्ये खाली काय ठेवतात, चणे आणि फुटाणे टाकून ठेवतात. आता माकडाला सगळ्यात जास्ती काय प्रिय आहे, फुटाणे. आणि म्हणून ते माकड तिथे येतं, आपल्या दोन्ही हाताने दोन्ही मुठी त्या हांड्यामध्ये ठेवतं आणि ते बाहेर काढायला लागतो. आता नेमकं काय होतं की मूठ बांधलेली असल्यामुळे, मुठीत ते फुटाणे असल्यामुळे त्याला ते सोडवत नाही. त्यामुळे तो मूठ घट्ट धरतो आणि त्याला असं वाटतं की मला आतून कोणीतरी माझे हात घट्ट धरून ठेवलेले आहे. आणि त्यामुळे काय होतं की त्यामुळे तो ते हात सोडू शकत नाही. आता हे बंधन कुणाचं आहे, वास्तविक बंधन हे माकडाचंच आहे. पण त्याला असं वाटतं की माझे हात कुणीतरी आतमधून धरून ठेवलेले आहे. तसाच हा आपला संसार आहे. कसा आहे हा संसार, त्या हंडीसारखा आहे. विषय वासना ह्या ज्या आहेत, या त्या हंडीतले काय आहेत, चणे आहेत, फुटाणे आहेत. आणि मन हे माकड आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मन हे वासनांच्या अधीन होऊन काय होतं की त्याने स्वतःला बांधून घेतलेलं आहे. अतिशय अशांत असं मन आहे, चंचल आहे. सुख दुःख हे मनालाच आहे. मनसारखं सुख दुःख आणत असते. आणि म्हणून या मनाला शांत करण्यासाठी, मनाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी 205 मनाचे श्लोक तेवढ्यासाठी रचलेले आहे. कधी ते जीवाला उपदेश करतात, कधी ते मनाला उपदेश करतात. आणि हे मन इतकं भरकटलेलं आहे की सारखं पैशांच्या मागेच धावतो. आजकाल मुलं करिअर 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 म्हणून काय करतात, मग परदेशात जाऊन बसतात. तिथे काय करिअर म्हणजे काय, फक्त पैसा वाटतो. पैसा वाटला की सगळ्या त्यांच्या गरजा वाटतात, सगळं वाटतं. तर असं हे मन आहे
मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. एखादा मत्त हत्ती झालेला असतो, तो जसा सैरावैरा इकडे तिकडे भटकत राहतो, तसं हे आपलं मन आहे. हे पैशाच्या मागे नुसतं धावतंय आणि धावतंय. बहिणाबाई म्हणतात, मन वढाय जसं पिकातल ढोर, किती हाकला पुन्हा येते पिकावर. किती त्या ढोराला हाकला, ते पुन्हा शेतात आल्याशिवाय राहत नाही. तसं या मनाला कितीही समजवा, कितीही हे करा, पुन्हा ते विषयांकडे धाव घेतल्याशिवाय राहत नाही. अनेक प्रकारच्या मन काय करत राहते, मनाला लोभ येतो, क्रोध येतो, काम येतो, मनच आसक्ती करत राहते आणि अनेक प्रकारच्या चिंता करत बसते. क्षणात सुखी होते तर क्षणात दुःखी होते, क्षणात नाराज होते तर क्षणात उल्हासित होते. आणि ज्याप्रमाणे एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी आपल्या खाद्यावर झडप करतो, तसं विषय दिसला की हे काय करतं, त्याच्यावर झडप करते. लहान मुलं नाही का, आपण त्यांना घेऊन बसतो, चला बरं अभ्यास करा, पण त्यांना एखादं खेळणं दिसलं की तो अभ्यास सोडून देतात आणि त्या खेळण्याच्या मागे धावतात. मन अगदी तसंच आहे. एखादा माणूस खूप छान त्याची साधना सुरू असते, चांगली सुरू असते, रोजचं नित्यनियमाने साधना करतो, जप करतो, उपासना करतो, सगळं करतो. एखादा का विषय त्याला मिळाला की सगळं सोडून तो त्या काय करतो, तो विषयाच्या मागे धावतो. वास्तविक काय आहे की सत्वरजतम हे प्रकृतीचे गुण आहे. आपण आत्ताच पाहिलं, सगळ्यांना माहिती आहे की पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून काय झालेली, अष्टधा प्रकृती झालेली आहे. म्हणजे हे गुण वास्तविक कसे आहेत, तर हे गुण जड आहेत. पण काय आहे, मी स्वतःला देह समजत असल्यामुळे काय झालेलं आहे, मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण. यामुळे काय होतं की जीव हा स्वतःला बांधून घेतो आणि त्यामुळे जे काही विनाशी पदार्थ आहेत, धन आहे, संपत्ती आहे, नातेवाईक आहे, काय आहे, अजून शरीर आहे, यांना तो माझं समजल्यामुळे मूळचं स्वतंत्र असूनही काय होतं, तो बंधनात पडतो. आता मनुष्य ज्या धनाला आपलं समजतो, ते धन वाढलं की त्याला सुख होते, ते धन कमी झालं की त्याला दुःख होते. नोकरी गेली की दुःख होते, नोकरी मिळाली की सुख होते. असं त्याच्यावर धनाचा परिणाम होतो. आता समजा आपण आहोत इथे, माझी सोन्याची अंगठी हरवली, तर इथे घेऊन आपण प्रवचनात बसू शकणार आहे का? नाही बाबा, कुठे गेली आधी पाहू दे, इकडे पाहू दे, तिकडे पाहू दे. जोपर्यंत ती अंगठी सापडत नाही तोपर्यंत आपण कसं असतो, बेचैन असतो. आता हे कसं, धनामुळे आपण बांधल्या गेलेला असतो. आपल्या नातेवाईकांमुळे ज्या व्यक्तींना तो आपलं समजतो, त्या व्यक्ती कधी ना कधीतरी रडवतातच की नाही, कधी ना कधीतरी आपल्याला रडवल्याशिवाय त्या राहत नाही. पण तरीही आपण काय करतो, त्यांच्या आसक्तीत सापडतो, त्यांच्या. आणि म्हणून मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटतो. श्रीसंत अच्युत महाराज आम्हाला असं म्हणत होते, मुलगा झाला म्हणून पेढे वाटू नका, तो 25 वर्षांनी जेव्हा चांगला निघेल तेव्हा तुम्ही पेढे वाटा. तर असा हा जीव कसा आहे, तर कल्पनेनीच बांधला जातो. आणि म्हणून वास्तविक बंधन हे सत्य नाही आहे, पण देहाच्या आसक्तीमुळे काय होतं की त्याला असं वाटतं की मी बंधनात आहे, मी बांधला गेलेला आहे. एक 100 फुटांचा कळप असतो आणि एक दोघं चौघं असतात, त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी तो न्यायचा असतो, या गावावरून त्या गावावर न्यायचं असतं उंटाचा कळप. आणि मग काय होतं की ते बरोबर त्याची ती दोरी गुंटी वगैरे सगळे बरोबर घेऊन जातात आणि मग ज्या दुसऱ्या गावाच्या तिथे पोचतात, गावाच्या बाहेर मोकळं अंगण असतं, मग तिथे त्या खुंट्या ठोकतात, प्रत्येक उंटाला ती गळ्याला दोरी बांधतात आणि त्याला तिथे बांधून ठेवतात. त्या उंटाच्या पाठीवरनं हात फिरवतात आणि मग त्या उंटाला वाटतं की मला आता इथे बांधलेलं आहे, असं म्हणून तो उंट खाली बसून जातो. असं 99 उंटांना करतात, 99 उंट्या ठोकतात, 99 दोऱ्या बांधतात, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवतात, ते उंट खाली बसून जातात. पण काय होतं की एक उंट म्हणजे उंटेही संपून जातात आणि दोरी संपून जातात. आता या उंटाचं कसं करायचं, ह्याला कसं बांधायचं, त्यांना खूप प्रश्न पडतो. पण त्यांच्यामध्ये एक असतो वयोवृद्ध माणूस असतो आणि त्यांना पुष्कळ काय असतं की त्याला त्याचा अनुभव असतो, अनुभवी असतो. आणि मग तो म्हणतो की तुम्ही असं करा, तुम्ही फक्त त्याच्या गळ्याला बांधल्यासारखं करा.
दोरीने त्याला बांधल्यासारखं करा, नंतर खुंटी ठोकल्यासारखं करा आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवा. अहो काय आश्चर्य! असं केल्याबरोबर त्या त्या माणसाने काय केलं की गळ्याभोवती दोरी बांधायची ॲक्शन केली, त्याला नंतर खुंटी ठोकायची ॲक्शन केली, नंतर त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा ॲक्शन केली. असं केल्याबरोबर तो उलट एकदम खाली बसला. झालं. दुसऱ्या दिवशी झालं सगळं. सकाळी उठून निघून जायचं होतं. सगळ्या उंटांच्या उंट्या दोऱ्या सोडल्या, उंट्या केल्या, सगळ्या एकत्रित केल्या आणि हा एक उंट होता, हा उठायलाच तयार नाही. किती त्याला काडी टोचा हे करा. आता काय झालं बाबा, आता अजून हाताला उठत का बरं नाही, काय झालं याला? तर तो उंट त्याचं दोरी सोडली का, त्याची खुंटी काढली का? अरे बांधलीच नाही ना म्हणे. मग कशी काय सोडायची? जर बांधलीच नाही तर सोडायची कशी काय? तर म्हणे तुमच्यासाठी नसेल बांधलेली, पण त्या उंटासाठी ते बांधलेली आहे ना. मग त्यांनी पुन्हा काय केलं, पुन्हा त्यांनी ती दोरी सोडायची ॲक्शन केली, खुंटी काढायची ॲक्शन केली आणि त्याच्यानंतर तो उंट काय झाला, उठून उभा राहिला. आता हे उंटाचं जे बंधन आहे ते खरं बंधन होतं का? ते खरं बंधन नव्हतं, काल्पनिकच होतं. तसं आपल्या जीवाचं झालेलं आहे. आपल्या जीवाचं हे बंधन आहे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायातले हे जे 7, 8 आणि 9 श्लोक आहेत ना, हे या त्रिगुणाच्या बंधनाचे वर्णन आहे. आणि मनुष्य त्यांनी कसा बांधला जातो हे याच्यात सांगितलेलं आहे. तर तत्पूर्वी की हे गुण कसे निर्माण झाले त्याचं आपल्याला आता आधीच्या ह्याच्यामध्ये बरंच त्याचं विवरण झालेलं आहे. थोडक्यात सांगते. समर्थ असं म्हणतात, ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा बसवली, म्हणवली गुणाक्षोभिणी. आपला याच्याबद्दल सविस्तर विचार आतापर्यंत झालेला आहे की एकोहम बहुस्यामहा असं ब्रह्माला स्फुरण झालं, त्यातून मूळ माया निर्माण झाली, मग गुणमाया निर्माण झाली आणि त्याच्यानंतर हे काय झालं, सत्व रजतम हे तिन्ही गुण त्याच्यातून निर्माण झाले. सत्वगुणापासून काय झालं, 5 ज्ञानेंद्रिय निर्माण झाली आणि अंतःकरण पंचक निर्माण झालं. रजगुणामुळे 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण हे निर्माण झाले आणि तमोगुणामुळे काय झालं, तर स्थूल पदार्थ शरीर इत्यादींची निर्मिती झाली. आणि याच्यामुळेच काय झालं, या तिन्ही गुणांनी सगळ्या आपल्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आता हा जो 7वा श्लोक आहे, रजोरागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्नी बध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिना. काय म्हणतात तिथे की रजोगुण हा कसा आहे, हा रागात्मक आहे आणि कामना आणि आसक्ती यांच्यापासून हा निर्माण झालेला आहे. आणि तो काय करतो, तो या जीवात्म्याला कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीने बद्ध करून सोडतो. आता रजो रागात्मकम विद्धी म्हणजे हा जो रजोगुण आहे तो कसा आहे, आसक्ती स्वरूप आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, रागात्मक म्हटलेलं आहे. पुष्कळ प्रकारच्या आसक्ती असतात. देहासक्ती असते, विषयासक्ती असते, धनासक्ती असते, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा या सगळ्यांच्या आसक्तीने जीव हा बंधनात पडतो. एखाद्या वस्तूविषयीचे प्रेम उत्पन्न होते आणि मग काय होतं की लहान मुलं नाही का आपल्या खेळण्याला कुणालाही हात लावून देत नाही, त्यांची त्याच्यामध्ये आसक्ती असते. म्हणून नाही, मी माझं खेळणं देणार नाही. तसंच आपलं सुद्धा असतं. मनुष्य वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये अडकतो आणि त्यामुळे काय होतं की तो त्याच्यामध्ये बांधल्या जातो आणि म्हणून त्याला रागात्मक असं म्हटलेलं आहे. आता लहान मुलांचं एक वेळ ठीक आहे, त्यांना कळत नाही, पण आपली काय परिस्थिती आहे तर आपलीही आपण या देहामध्ये व्यक्तीमध्ये आणि या वस्तूंमध्ये मुलाबाळांमध्ये अडकलेलो आहोत. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे रजो रागात्मकम विद्धी. आता तृष्णा संग समुद्भवम, श्री गौरवकर सरांनी तृष्णा याच्याबद्दल बरंच विवेचन केलेलं आहे की मनाची तृष्णा ही अतिशय भयानक आहे. विवेक आणि ज्ञान या दोघांनाही ती नाहीशी करणारी आहे. तृष्णा ही मोहरूपी आवरण आपल्या सगळ्यांवर घालते आहे. ती जीवाला फार दुःख देत असते आणि मनुष्याच्या आनंद सागराला ती जणू काही सुकवून टाकते आणि हृदयाची कोमलता नष्ट करते. हृदय अतिशय कठोर बनवते, जड बनवते, मनाला अतिशय अशांत करते. आपण म्हणतो अशांतस्य कुतः सुखम, अशांत माणसाला सुख मिळू शकत नाही. पण ती मात्र असं ती तृष्णा
असं आपल्याला भासवते की मी सुख देत आहे. आणि म्हणून मनुष्याची बुद्धी ही काय झालेली आहे की या तृष्णारूपी जाळ्यामध्ये अडकलेली आहे. तृष्णा मनुष्याला भयग्रस्त करते, शोकग्रस्त करते आणि ती कितीही काय म्हणतात कितीही मिळालं तरी सतत सतत वाढत जाणारी आहे. तृष्णा म्हणजेच काय, हाव आहे. विषयांमध्ये आसक्ती असणे, विषयांची हाव वाटणे हेच बंधन आहे. वास्तविक भोग भोगण्यात काहीही गैर नाही आहे, पण त्याची आसक्ती असण्यामध्ये काय आहे, बंधन आहे. आता उदाहरणार्थ चहा पिण्यात काहीही दोष नाही, पण एखाद्या वेळेस मला नाही मिळाला, चहा नाही मिळाला, मी काय 4 वाजले अजून चहा नाही झाला, तर हे जे आहे हे त्याच्यामध्ये अडकणं आहे, बंधन आहे. आणि म्हणून काय होतं की वासनारूपी दोरीने या जीवाची गाठ कशाशी बांधलेली आहे, संसाराशी बांधून टाकलेली आहे. ज्यांची भोगामध्ये आसक्ती आहे त्यांचं शरीर स्वास्थ्य ठीक राहत नाही, आणि ज्यांची द्रव्यामध्ये आसक्ती आहे त्यांचं मन हे स्वस्थ राहत नाही. भोगातली आसक्ती आपलं शरीराचं स्वास्थ्य गमावते आणि द्रव्यातली आसक्ती आपलं मन जे आहे तीच ते स्वस्थ राहू देत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष होतो आणि अनेक वृक्षापासून बीज तयार वृक्षापासून अनेक बीज तयार होतात, त्याचप्रमाणे काय होतं की तृष्णा आणि आसक्ती ही रजोगुण वाढवते आणि रजोगुणामुळे तृष्णा आणि आसक्ती वाढते. म्हणजे हे दोघंही काय करणारे आहेत, तर एकमेकांना अतिशय पुष्ट करणारे आहेत. आता तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलंय तन्नी बध्नाती कौंतेय कर्म संगेन देहिन. म्हणजे तिन्ही गुणांचे बंधन जे जीवावर आहे ते कसं असते, समर्थांनी तिन्ही गुणांचे स्वतंत्र समास लिहून त्याचं वर्णन केलेलं आहे. रजोगुणामध्ये तर हे सगळं झालेलंच आहे. नटण्याची हौस असते, मुरडण्याची हौस असते, दाखवण्याची हौस असते, मिरवण्याची हौस असते. दाखवलं नाही आणि नुसतं घरात बसून राहिलं तर तेही चैन पडत नाही. लोकांनी मला भाव द्यावा, लोकांनी मला विचारावं, लोकांनी माझी स्तुती करावी, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर रजोगुणी माणसामध्ये येतात. त्यांची जी उपासना असते ना ती सुद्धा त्याच प्रकारची असते. देवाला सारखं काहीतरी मागणं असते, तेवढ्याचसाठी त्यांची उपासना असते. त्यांनी दान दिलं ना ते त्याच्यासाठी असते की बोर्डावर माझं नाव दिसलं पाहिजे. वास्तविक दानाचं कसं असतं, या हाताचं त्या हाताला कळू नये असं म्हणतात, पण इथे बोर्डावर नाव अजून माझं लिहिलं नाही गेलं. हे जे असतं ही सगळी काय आहे, ही रजोगुणाची लक्षणं आहेत. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात माझे घर माझा संसार देव कैचा आणिला चोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुक्यांची वाहे चिंता तो रजोगुण. संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट, मनाचा आठवे संकट तो रजोगुण. रजोगुणवरती आला की तो संसारात बांधून टाकतो. मला सगळं चांगलंच मिळालं पाहिजे, चांगले कपडे मिळाले पाहिजे, चांगलं खायला मिळालं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, असं सगळं माझी मुलं, माझा संसार, माझं घरदार हे सगळं काय आहे लोकांनी हेवा करण्या इतपत सगळं चांगलं असावं अशी जी इच्छा असते ती रजोगुणामध्ये असते. समर्थ अजून म्हणतात बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्यांचे आडवे असावे तो रजोगुण. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर, मी सकाळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. समर्थने रजोगुणाचे शबल आणि शुद्ध रजोगुण याचे प्रकार केलेले आहेत, आपण ते ऐकलेले आहेत. शुद्ध रजोगुण आम्हाला परमार्थाकडे नेतो आणि शबल रजोगुण आहे तो आम्हाला संसारामध्ये बांधून टाकत असतो. आणि जशी जशी माझी तृष्णा आणि आसक्ती वाढत राहते तशी मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. तो नवीन कर्म सतत सुरूच करत असतो आणि एक कर्म पूर्ण झालं नाही की काय एकाच वेळेस 10 कामं सुरू करून देतो. अरे पण एक तर पूर्ण होऊ दे, मग एकात एक असं होतं. आणि म्हणून काय होतं की रजोगुणामध्ये काम पूर्ण तर होत नाही, परंतु काय होते भरपूर कामं मात्र सुरू करून ठेवल्या जातात आणि ते कधी एकही काम पूर्णत्वास जात नाही. आणि हा तृष्णा आपण पाहिलं, एक बंगला झाला की दुसरा पाहिजे, दुसरा झाला की तिसरा पाहिजे, 2 मुलं असते तर दोघांना वेगवेगळे पाहिजे, दोघांना वेगवेगळ्या गाड्या पाहिजे. इतकी सगळी कार्य हे संसारातली तृष्णा ही वाढतच जाते आणि त्याच्यामुळे काय होतं
आपल्याला ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, तैसी तृष्णा वाढी लिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणा वळगो. मेरू पर्वत जरी त्याच्या हातात आला तरी त्याला ते कमीच वाटते. आणि म्हणून सारखं 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 काय होतं, बरं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पैसा मिळवायचा म्हणून सतत चिंतन कशाचं करावं लागेल, सतत चिंतन त्याचं राहतं. आणि मग आत्मकल्याणाकडे त्याचं मात्र काय होतं की दुर्लक्ष होऊन जातं. आणि म्हणून त्याला वेळच सापडत नाही त्याच्यासाठी. आणि म्हणून रजगुण कर्माच्या सुखासक्तीने जीवाला बांधून टाकतो आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकवतो. माऊली म्हणतात, ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णेची या साखळा खटाटोपू आहे गळा व्यापाराचा. वास्तविक देहाहून अलग असलेला परंतु देहात गुंतलेला हा जीव याप्रमाणे तृष्णेचा पाश आपल्या गळ्याभोवती स्वतःच बांधून घेतो. आणि हेच रजोगुणाचे काय, हे जीवावर बंधन आहे. आता सकाम भावनेने कर्म केलं त्याच्यापासून सुद्धा सुख आहे. आणि अमुक अमुक फळ भोगून या फळाच्या इच्छेने सुद्धा काय होतं, माणसाला सुख मिळत राहतं. आणि म्हणून कर्म आणि कर्माच्या फलासक्तीने मनुष्य काय होतो, बांधला जातो. आता मनुष्य हा कसा बांधला जातो याचं उत्तम उदाहरण आपलं रावणाचं आपल्यासमोर आहे. रावण हा वास्तविक अतिशय विद्वान होता, वेदशास्त्र संपन्न होता, त्यांनी बरेच अभ्यास केलेला होता, तपश्चर्या केलेली होती. ब्रह्मदेवाला तप करून त्यांनी काय केलं होतं, प्रसन्न करून घेतलं होतं. आणि त्यांनी असं वर मागितला होता की मला कोणाकडूनही म्हणजे कुठल्याही देवाकडून, यक्षाकडून आणि राक्षसाकडून, गंधर्वाकडून मी मारल्या जाणार नाही असा मला वर द्या. फक्त त्यांनी काय केलं, नर आणि वानर या दोघांना सोडून दिलं. कारण ते त्याच्या खिसगंटीत नव्हते की हे काय मला मारू शकणार आहे. आणि म्हणून काय झालं की तो अतिशय उन्मत्त झाला, इतका उन्मत्त झाला की त्यांनी देवांना सुद्धा बंदी बनवलं आणि त्यांना तिथे कामाला लावलं. तर असा हा काय आहे, तर सख्खा भाऊ त्याला सगळेजण खूप समजावून सांगत होते. त्याचा सख्खा भाऊ विभीषण त्यांनी खूप समजावून सांगितलं, अरे असं नको करू, ती दुसऱ्याची पत्नी आहे ती वापस कर. नंतर त्याचे सासरे जे होते म्हणजे मंदोदरीचे वडील, त्यांनी खूप समजावून सांगितलं की अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही तू सीतामातेला रामाकडे सोडून दे म्हणजे पुढचा सगळा अनर्थ टळेल. प्रत्यक्ष मंदोदरीने सांगितलं. पण रजोगुणी माणूस एकदा रजोगुणावर स्वार झाला की तो कुणाचंही ऐकत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याचा कसा सत्यानाश झाला हे सगळं आपल्याला माहितीच आहे. बरं, हा रजोगुण असा असतो की केव्हा डोकं वर काढेल हे सांगता येत नाही. म्हणजे सत्वगुणी माणूस असला तरी त्याचा रजोगुण केव्हा डोकं वर काढेल हे सांगता येत नाही. व्यासांचं लिखाण सुरू होतं आणि जैमिनी जे होते व्यासांचे शिष्य ते लिखाण उतरवून घेत होते आणि व्यासांचं सांगणं सुरू होतं. तर एक वाक्य त्याच्यामध्ये असं आलं की बलवान इंद्रिय ग्राम विद्वान अपिकर्षती, असं व्यासांनी सांगितलं. बलवान इंद्रिय ग्राम विद्वान अपिकर्षती म्हणजे इंद्रिय इतकी बलवान असतात की ती विद्वान माणसाला सुद्धा काय करतात की कधी कधी ती त्यांना घसरू शकतो, विद्वान माणूस सुद्धा त्याच्यामुळे घसरू शकतो. आता जैमिनींना हे काही पटलं नाही. त्यांना म्हटलं नाही असं कसं विद्वान माणूस घसरू शकेल. आणि म्हणून ते म्हणाले की मला याच्यात थोडीशी दुरुस्ती अशी करावीशी वाटते की बलवान इंद्रिय ग्राम विद्वान नापिकर्षते असं पाहिजे. व्यास काही बोलले नाही. ठीक आहे म्हणे, बघू पुढे कधी. आणि मग काय झालं की एका दिवशी जैमिनी ऋषी आपल्या पर्णकुटीतून बाहेर आले. संध्या स्नान वगैरे सगळं त्यांचं झालं होतं आणि संध्येचं पाणी तुळशीला टाकायला म्हणून ते बाहेर आले. बाहेर धोधो पाऊस सुरू होता आणि एका झाडाखाली एक सुंदर तरुणी तिथे पावसात भिजत उभी होती. जैमिनी ऋषी म्हणाले, अगं आधी ये ना, अशी का बरं तू पावसात भिजते, हे इथे पर्णकुटीत आहे. ती म्हणाली, नाही मला पुरुष जातीचा भरोसा नाही आहे आणि म्हणून मी येत नाही. तर अगं म्हणे तू माझ्याबद्दल संशय करते, मी कोण आहे तुला माहिती आहे का, मी किती विद्वान आहे, मी तत्वचिंतक आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तू ये. मग त्याच्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून ती पर्णकुटीत आली. तिचं ते ओलेचं सौंदर्य पाहून जैमिनी ऋषी तिला हळूच विचारतात, तुझं लग्न झालं आहे का? तर ती म्हणते नाही, लग्न नाही झालं. तर म्हणे माझ्याशी लग्न करशील का?
तर ती म्हणते काही हरकत नाही करायला, पण माझ्या वडिलांची एक अट आहे. कोणती अट आहे म्हणे? माझ्या वडिलांची अशी अट आहे म्हणे की जो मुलगा त्यांच्या मुलीला पाठीचा घोडा करून त्या समोरच्या देवीच्या मंदिरापर्यंत जाईल त्याला ते त्यांची मुलगी द्यायला तयार आहे. तर पाठीचा घोडा म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपले नातू आपण पाठीचा घोडा करून ठेवतो की नाही, तसं ते पाठीचा घोडा. आता जैनींनी विचार केला, एकदाच तर करायचं आहे, काय आयुष्यभर थोडी करायचं आहे, काय हरकत आहे केलं तर एकदाच करायचं आहे फक्त. आपण काय करू, सकाळी पहाटेच्या वेळी करू. पहाटेच्या वेळी काही रस्त्यावर गर्दी नसते, काही नसते, तेव्हा करू फक्त. आणि मग जैमिनी ऋषी सकाळी सकाळी उठले आणि पाठीचा घोडा करून तिला त्या पाठीवर बसवून ते निघाले देवीच्या मंदिराकडे. देवीच्या मंदिराकडे निघाले. देवीच्या मंदिर समोर आले, तितक्याच समोरून व्यास ऋषी येत होते. आणि मग व्यास ऋषी म्हणाले, काय मग काय पाहिजे त्या वाक्यामध्ये? विद्वान नापिकर्षती पाहिजे की विद्वान अपिकर्षती पाहिजे, असं त्याच्यानंतर मग जैमिनी ऋषी अतिशय उशाळले आणि त्यांनी व्यासांना नमस्कार केला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रजोगुण जो आहे हा कधी डोकं वर काढेल हे आपल्याला सांगता येत नाही, आणि म्हणून त्याचं जे जीवावर बंधन आहे ते अशा प्रकारचं आहे. तिसरा नंतरचा जो श्लोक आहे, तमस्व ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिना प्रमादालस्य निद्राभि स्तन्निबध्नाति भारत. हे अर्जुना, सर्व जीवांना मोहित करणारा तमोगुण हा अज्ञानामधून निर्माण झालेला आहे. तो जीवात्म्याला प्रमाद, आळस, निद्रा यांच्याद्वारे बद्ध करतो आणि जीवांचं काय होतं, त्याच्यामुळे विवेक शक्ती जी आहे ती नाहीशी पावते आणि तो धड निर्णयही घेऊ शकत नाही. आता तमोगुणांनी फक्त काय होतं की मनुष्य प्राणीच मोहित होतो, कारण इतर प्राणी जे असतात ते तमोगुणीच असतात. पण या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? सर्व देहीनाम असं म्हटलेलं आहे. आता सर्व देहीनाम म्हणण्याचाच अर्थ असा आहे की जरी ही तमोगुणी व्यक्ती आपल्याला मनुष्य दिसत असली तरी काय आहे की तिला कर्तव्य काय, अकर्तव्य काय, योग्य काय हे कशाचंही ज्ञान नसल्यामुळे ती काय आहे, मनुष्य असूनही प्राण्यांसारखीच आहे. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुनंच ह्याच्या पलीकडे त्या व्यक्तीला काहीही कळत नाही आणि म्हणून इतर प्राण्यांसारखीच तिची गत असते. म्हणून इथे सर्व देहीना हा शब्द वापरलेला आहे. आणि तसंच समर्थांनी काय केलेलं आहे, तमोगुणाचं वर्णन केलेलं आहे. संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध, तो तमो गुण श्रीराम. शरीरी क्रोध भरता, नोळखे माता पिता, बंधू बहीण कांता, ताडी तो तमो गुण श्रीराम. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय बिघडे, अत्यंत निद्रा आवडे, तो तमो गुण श्रीराम. नाना निग्रहे पिडावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे, तो तमो गुण श्रीराम. नर्मदा परिक्रमा यात्रेचा दत्तात्रयांनी एक अनुभव सांगितला. आता आम्हाला वेगळेच अनुभव येतात. मी पण एक असाच अनुभव सांगते की नर्मदा परिक्रमा यात्रेमध्ये एक असं जोडपं आलं होतं. नवरा बायको आले. जेव्हा त्यांनी आमच्याकडे बुकिंग केलं तेव्हा खूप त्यांचं, नाही बाबा आम्हाला नर्मदा बोलवते, आम्हाला नर्मदा यात्रा केलीच पाहिजे, असं आहे तसं आहे, आणि आम्ही आता ठरवलंच करायचे. एवढं अत्यंत भक्तिभावाने वगैरे सगळं झालं, सगळं केलं वगैरे. आणि यात्रेत आले, सगळं झालं. आणि यात्रेत आल्यावर थोड्या थोड्या कारणाने तो नवरा जो होता तो रोज बायकोला मारायचा. मग आता त्याला ती नर्मदा पावेल तर कसं काय म्हणणार? असं म्हणतात, अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. जर तुम्ही नर्मदा मैयाच्या काठावर येऊन जर तुमचा काम क्रोध जर आवडला जात नसेल तर ते पाप मात्र काय ते वज्रलेपासारखं होते. आणि म्हणून समर्थांना या सगळ्या गोष्टीची हा जो आहे तमोगुण आहे. तसंच प्रत्यक्ष उदाहरणं अशी पाहिलेली आहेत की बा असाध्य काय म्हणतात त्याला रोग झालेला आहे, मग तो राग कोणावर काढायचा?
तो राग देवावर काढायचा आणि कृष्णाची मूर्ती फोडून टाकायची, फेकून द्यायची. तर असे सुद्धा आपल्याला समाजात पाहायला मिळतं. तर हा जो सगळा आहे, हा सगळं काय आहे, तमोगुणाचा परिणाम आहे. समर्थांनी तमोगुणी माणसाची काय केलेली आहे, आपल्याला हे सांगितलेले आहे, दिनचर्या सांगितलेली आहे. समर्थ असं म्हणतात, क्षुधा लागताच जेवीला, जेवून उठता आळसाला, आळस येता निजेला, सावकाश श्रीराम. निजोनी उठताच दृष्टीत, कदा नाही सावचित्त, तेथे कैसे आत्महित, निरूपणी श्रीराम. समर्थांना जर सगळ्यात जास्ती राग कशाचा असेल ना, तर आळसाचा आहे. आणि म्हणून ते सातत्याने म्हणतात, अचूक यत्न करवे ना, म्हणून केले ते सदैना, आपला अवगुण जावं नाही काही केला. आणि खूप प्रयत्न वादावर समर्थांचा अतिशय भर होता. प्रारब्ध ही नंतरची गोष्ट आहे, पण आधी तुम्ही काय करा, तर आधी तुम्ही भरपूर त्याच्यासाठी प्रयत्न करा. म्हणून समर्थ म्हणतात, आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटेपणाच्या गुणा प्रगट होती. समर्थांनी हे सगळं काय केलेलं आहे, तमोगुणी व्यक्तीचेच वर्णन केलेलं आहे. हा तमोगुण माणसाला प्रमाद, आळस आणि झोप या 3 गोष्टीने काय करतो, तर बांधून टाकतो. प्रमाद आपल्याला सांगितलंच आहे, सरांनी सांगितलंच होतं कळवलं, की प्रमाद म्हणजे काय, की ज्या गोष्टी करू नये त्या करायच्या, चुकीच्या गोष्टी करायच्या, आणि जी बरोबर गोष्ट आहे ती करण्यासाठी मात्र टाळाटाळ करायची. त्याच्यासाठी त्यांनी तेच उदाहरण दिलं होतं, की बघ एकुलता एक मुलगा, की आपल्या समाजातले घडलेले प्रसंग आहेत हे, की एकुलता एक मुलगा आहे, आई वडिलांना एक मुलगा आहे, एक मुलगी, वडील वारले, आई आहे, आता त्या मुलाचं लग्न झालं, त्या बायकोला 1.5-2 लाख रुपये पगार आहे, त्या मुलाला 1.5-2 लाख रुपये पगार आहे, आणि त्याने आईला घराबाहेर काढलं. आता त्या आईची अशी परिस्थिती आहे की 4 नातेवाईक जमा होतात आणि ते तिला पैसे पुरवतात, त्या पैशावरती खाते आणि त्या पैशावर तिचं औषध पाण्याचा खर्च होतो. मग अशा मुलांनी किती जा, कुठे तीर्थयात्रा कर, कुठे पूजा कर, कुठे काय कर, काही ते काय सगळं हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि याच्यामध्ये प्रमादाचे 2 प्रकार आहेत. एक आपलं कर्तव्य कर्म न करणे, आणि दुसरं न करण्यालायक जे काम आहे ते करणे. तसंच न करण्यालायक जी काम आहे ती पण 2 प्रकारची आहेत. एक व्यर्थ खर्च करत बसणे, काही कारण नसताना एक व्यसनामध्ये घालवणे, बिडी, सिगारेट, दारू वगैरे, आणि दुसरं नाटक, सिनेमा, सतत मॅच पाहणे, अंक याच्यामध्ये पैसा खर्च करणे, आणि दुसरं आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये एक क्षण असं ते म्हणतात. पण इथे आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ कशामध्ये घालले, TV, मोबाईल, त्यांनी ऍक्शन केली बरोबर याच्यामध्ये घालणे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग टीव्हीचा लॉकडाऊन खूप छान सांगितलं बरं का. TV म्हणजे ताबडतोब वाटव, अजिबात वेळ लागत नाही. त्याच्यामुळे हे सांगितलंय. तर हे जे पाणी याला काय म्हणतात, हे ही न करणारे काम आहे. हे सगळं प्रमादामध्ये येतं. आळस सुद्धा 2 प्रकारचा असतो. एक आळस केलेला असतो आणि एक आळस म्हणजे काय असतो, आणलेला आळस असतो. एक आळस आपण येत असतो. तर खूप थकवा आला, कष्ट झाले, हे झाले, झोप येते, आता अगदी डोळे लागतात आहे, तर असा जो आळस आहे हा आळस येतो, तो माणूस करत नाही. पण जे काही मला काम करायचं आहे ते कामच न करणे, किंवा कामाची टाळाटाळ करणे, जाऊ द्या आता नंतर करू, पुढे करू, पुन्हा केव्हा तरी करू, असं करून जे टाळणे, तो जो आळस आहे तो आळस काय, तो तमोगुणाचं लक्षण आहे. तो आळस आपण आणत असतो. झोप सुद्धा 2 प्रकारची, एक आवश्यक झोप, एक अनावश्यक झोप. आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी. आता आजच थोडीशी कमी झोप घेतली तर त्याचा परिणाम लगेच दिसायला लागला, आणि म्हणून शरीराला जी झोप आहे ती अतिशय आवश्यक झोप आहे. ती आवश्यक झोप स्वास्थ्यासाठी चांगली आहे. पण अनावश्यक झोप जी आहे ती नुसती काय आहे, झोपेसाठीच घेतली जाते. नुसतं पडून राहायचं, तर काहीच काम नाही, मग काय करायचं, पडा, झोपा. आणि म्हणून मग काय, त्याने शरीर जड पडते, स्मृती राहत नाही, नंतर उठल्यावरही प्रसन्न वाटत नाही. ही अशी झोप आहे, ही सर्वथा अनावश्यक झोप आहे. असे हे तमोगुण काय आहेत, मनुष्याला
बांधून टाकतात आहे. माऊली वर्णन करतात, सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य माल हाती दार्ढ्य आलस्याचे अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयाची जांभयावर जांभया आळो पिपिळो खेदणं हे सगळं सुरू होऊन जातं. अशा प्रकारे तमोगुण हा प्रमाद, आळस आणि झोप यांनी माणसाला बांधून टाकतो आणि आपली म्हणजे व्यावहारिकही प्रगती होऊ देत नाही आणि पारमार्थिकही प्रगती होऊ देत नाही. रजोगुणाने एक वेळ आपली व्यावहारिक प्रगती होईल, पण तमोगुण मात्र दोन्हीही प्रगती होऊ देत नाही. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामी स्वरूपानंद वर्णन करता, एवं निद्रालस्य प्रमाद हे तीन पाश आवळून जोरदार देख तमोगुण बांधोनिया घेत उपाधी रहित शुद्ध जीवा. वास्तविक जीव कसा आहे? परमात्म्याचा अंश आहे, पण त्याला तो बांधून टाकतो. काष्ठा लागी अग्नी व्यापून या घेई मग दिसे तोही काष्ठाकार किंवा घटा माझे राहिले आकाश तया घाटाकाश ऐसे नाव तैसे स्वयंसिद्ध आत्मशुद्ध तत्व गुणावासी बद्ध झाले वाटते. दोन दृष्टांत इथे त्यांनी दिलेले आहेत. अग्नीचा दिलेला आहे आणि घटाचा दिलेला आहे की ज्याप्रमाणे एखाद्या कोणक्याला म्हणा, एखाद्या लाकडाला म्हणा आपण अग्नी लावला की तो अग्नी त्या लाकडाच्याच तसा आकाराचा होतो, किंवा घट हा काय होतो, घट कुठला तर आकाश मिळून जातो. त्याचप्रमाणे काय होतो की हे जे गुण आहे हे गुण शुद्ध परमात्मा, शुद्ध जो जीवात्मा आहे त्याला ते कसं करतात तर बद्ध करून टाकतात. आता आपण आत्तापर्यंत रजोगुण आणि तमगुण हे जीवाला कसं बांधतात हे पाहिलं आहे. आता तिसरा जो श्लोक आहे की सत्वगुण हा कसा काय बंधनाला कारण होतो ते आपण बघू. सत्वम सुखे संजयते रजत कर्मणी भारत ज्ञान मावृत्युतु तमः प्रमादे संजयत्युत. तिन्ही गुणांचा सारांश असा आहे की रजोगुण तमोगुण हे जीवावर बंधन टाकतात हे पण बघितले आणि ते सविस्तरपणे आपण एवढ्यासाठी समजून घेतले की माझ्यातला नेमका कोणता तमोगुण वरती आहे हे मला कळलं पाहिजे की आत्ता मी कोणत्या गुणात आहे. आता इथे अगदी बसल्या सुद्धा आपल्याला कळू शकतो. पूजनीय काकाने बरेच वेळा उदाहरण दिलेले आहे. आता हे जे सुरू आहे, बोलणं सुरू आहे, प्रवचन सुरू आहे, हे जर आपण शांत चिंताने ऐकलं, आपल्याला ते काय म्हणतात ते आपल्याला ते जर समजलं, हे सगळं झालं तर आपला सत्वगुण वरती आलेला आहे. मध्येच जर घर चक्कर काय म्हणतात मन आपलं इकडे तिकडे भटकलं, घरी चक्कर मारायला गेलं तर आपला रजोगुण वरती आलेला आहे आणि काय झोप आली, निद्रा आली, आळस आलं तर आपलं तमोगुण वरती आलेलं आहे. आता हे जसं आपल्याला कळायला पाहिजे तसं आपला जेव्हा दुसऱ्यांशी संबंध येतो त्यावेळेस त्या दुसऱ्यांचा कोणता गुण वरती आलेला आहे हे जर आपल्याला कळलं. समजा एखादी व्यक्ती म्हणजेशी रागाने बोलली, आता रागाने बोलली तर त्या व्यक्तीचं सध्या ती रजोगुणावर स्वार झालेली आहे, त्यामुळे आपण तिच्याशी शांत चित्ताने बोलू शकतो. नाहीतर ती रागवल्यावर मी पण रागे काय ती व्यक्ती रागवली, मी रागवली तर त्या दोन्ही रागातनं काय होणार आहे, रजोगुणाचं नुसतं भांडण होणार आहे. पण मला परमार्थासाठी माझ्या अंतःकरणाची शांती जर कायम टिकवायची असेल तर समोरची व्यक्ती जर रजोगुणात असेल तर जाऊ द्या, सध्या ती रजोगुणात आहे, थोड्या वेळाने आपोआप नॉर्मल होऊन जाईल. आणि म्हणून जसं एखादी दारू पिणारी व्यक्ती असते आणि तिची जी काही दारूची बडबड सुरू असते आपण सोडून देतो की नाही, जाऊ दे काय येतो दारू पिलेला आहे सध्या म्हणून तसा बडबड करतोय, एरवी तो माणूस तसा बडबड करत नाही. तसे हे रजोगुण आणि तमोगुण आपल्याला जर ओळखू आले तर आपल्या अंतःकरणाची शांती टिकवण्यासाठी ते आपल्या अतिशय उपयोगी होणार आहे. आता तमोगुणातून बाहेर येण्यासाठी रजोगुणाचा उपयोग आहे तो कसा आहे ते आपण बघितलेलं आहे. किंवा आणि म्हणूनच आपल्या याच्यामध्ये काय आपल्याला आपले डॉक्टर काका सुद्धा नेहमी सांगतात की आपल्या संस्कृतीने जे आपल्याला कार्तिक स्नान लावून दिलेलं आहे, काकड आरती महिनाभर काकड आरती करा, नंतर पिंपळाला 1000 प्रदक्षिणा मारा, हे कशासाठी आहे तर माझ्यातला तमोगुण नाहीसा होण्यासाठी हे सगळं आहे. की मग त्याने पुण्य मिळणार आहे का? निश्चितच मिळणार आहे, कारण तमोगुणातून आम्ही कशात जाणार आहोत, रजोगुणामध्ये जाणार आहोत. आणि रजोगुणातून पुढे काय की सत्वगुण, आणि मग सत्वम सुखे संजयती, सत्वगुणामध्ये सुख मिळते.
तमोगुण रजोगुण आपली पारमार्थिक प्रगती होऊ देत नाही. पण परमार्थिक प्रगती जर मला करायची असेल तर मला सत्वगुणाची अतिशय आवश्यकता आहे. आणि म्हणूनच समर्थांनी सत्वगुणाचे वर्णन करताना म्हटलेलं आहे, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादणी लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण श्रीराम. सत्वगुणी माणसाचे भगवंतावर अतिशय प्रेम असते. आणि म्हणून सकाळी उठून देवपूजा करा, देवाला नैवेद्य करा, देवासाठी फुलं आणा, सगळं छान मनापासून सगळं होते. देवाला भारी भारीचे काय आणा, उत्पत्ती आणा, साध्या नाही, वासाच्या, सुगंधी वासाच्या, म्हणजे देवासाठी कितीही खर्च झाला तरी ते करायला तयार असतात. आणि हे जे असतं उत्तर त्यांचं जे प्रेम असतं ते चढतं वाटतं असतं. त्यांचं अंतःकरण नेहमी शांत राहतं. त्यामुळे समाजात सुद्धा त्यांना खूप प्रतिष्ठा असते. एक भला माणूस म्हणून सगळेजण त्यांना ओळखत असतात. आणि त्याचंही काय असतं, सत्वगुणी माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, आले अतित अभ्यागत जाऊ नेती जो भुकीस्त येथान शक्ती दान देत तो सत्वगुण श्रीराम. सत्वगुणाचा फायदा काय होतो तर सांगतात, सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेती श्रीराम. असं जर आहे की सत्वगुणामुळे मला जर सायुज्य मुक्ती मिळते आहे, तर मग सत्वगुणाचं बंधन कसं काय पडतं बा, हा एक प्रश्न आहे आपल्याला. तर असा हा सत्वगुण जो आहे कसा काय बंधनात टाकतो, तर हे जे बंधन आहे तिन्ही गुणांचं बंधन हा शेवटी काय आहे, ईश्वरी योजनेचाच एक भाग आहे. आणि त्यामुळे तो कोणत्याच जीवाला चुकत नाही. सत्वगुणी माणसाची काय असते, बुद्धी ही अतिशय निर्दोष असते, म्हणजे त्याच्यात काम, क्रोध, लोभ वगैरे असं नसतं. आणि त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं अतिशय चांगलं असतं, गोड असतं. त्यामुळे इतर व्यक्तींना सुद्धा काय होतं, ही व्यक्ती सत्वगुणी आहे आणि इतर व्यक्तींना सुद्धा त्या व्यक्तीविषयीचा आदर वाटत राहतो. सत्वगुणी माणसाची सतत स्तुती होत राहते. आणि सतत स्तुती झाली, त्या स्तुतीमध्ये तो बंधनात अडकला, हे झाला, तर तो काय करतो की आपली पुढची जी परमार्थिक प्रगती आहे ती खुंटून जाण्याची भीती त्याच्यामध्ये असते. त्यामुळे काय होतं की सत्वगुणामुळे मी सुखी आहे, आता मला काहीच मिळवायचं नाही आहे, अशी भावना होऊन जाते. आणि त्यामुळे त्याची जी साधना आहे ती थांबून जाण्याची शक्यता असते. प्रत्येकाचीच थांबते असं नाही आहे, पण आणि म्हणून मी काय केलेलं आहे हे सावध करण्याच्या दृष्टीने केलेलं आहे की तुम्ही सत्वगुणामध्ये सुद्धा अडकू नका. 3 प्रकारचे सांगतात ना, त्या काय म्हणतात पुराणी, एक लोखंडाची, एक चांदीची, एक सोन्याची. सोन्याची जरी झाली तरी ती काय आहे, शेवटी पुराणच आहे. तसं हे आहे. आता याचं उत्तम उदाहरण जडभरताचं आहे. आपल्याला माहिती आहे किती छान साधना सुरू होती. रोजचं सकाळी उठणं होतं, नदीवर स्नान, संध्या सगळं होतं, जप होतं, सगळं छान होतं. परंतु त्या हरणाच्या पिल्लामध्ये अडकला. आता हरणाच्या पिल्लाचा जीव वाचवणं हा तर सत्वगुणच आहे ना, कोणाचाही जीव वाचवणं हा सत्वगुण आहे. पण नंतर त्याचं जे पालन पोषण आहे, त्याचं जे संगोपन आहे ते माझ्याशिवाय कोणीच करू शकणार नाही, असं जे आहे, असं जे म्हणणं आहे, हे काय आहे, हे सत्वगुणाचं बंधन आहे. आणि म्हणून आपल्याला पूजनीय काकांनी सांगून ठेवलं की आपल्या शेजारी समजा एखादी अडचण आली, काही आली, शेजारची बाई आजारी असली, कोणीही तिच्याकडे औषधं आणायला नसलं की आपण जायचं, त्यांची औषधं आणून द्यायची. त्यांना जर दवाखान्यात डबा पाहिजे असेल तर जेवणाचा डबा लिहून द्यायचा. पण नंतर ती बरी होईपर्यंत ते माझंच काम आहे असं म्हणून त्याच्यामध्ये अडकू नाही. तर असं जेव्हा हे सगळं असं होतं त्यावेळेस काय होतं, अभंग ज्ञानेश्वरीमध्ये हे म्हणतात की असं जे आहे हे सगळं आपलं सत्वगुणामध्ये अडकणं आहे. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये च्याबद्दल असं म्हटलेलं आहे, जीव सर्वैतेवर आहे ना साधक करी नानाविध प्रमाण. थोडक्यामध्ये रजोगुण कसा बांधतो, तमोगुण कसा बांधतो आणि सत्वगुण कसा बांधतो हे आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे. आणि असं जे आहे वास्तविक काय आहे की ही सृष्टी जी आहे ही काय आहे, गूढ यंत्रणा आहे. त्रिगुण हे यंत्र
त्रिगुण हे काय या यंत्रणेचे महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे यामध्ये अमुक एक चांगला, अमुक एक वाईट, अमुक एक गुण चांगला, अमुक एक वाईट गुण असं काही नाही आहे. फक्त त्याचे काय आहे, साम्यावस्था ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मानवी शरीर हे एक यंत्र आहे. समर्थांनीच याला काय म्हटलेलं आहे, यंत्र म्हटलेलं आहे. या शरीराचे यंत्र आणिक नाही. या यंत्रातले सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ही काय आहेत, छोटी छोटी यंत्र आहेत, आतली यंत्र आहेत. आता ही यंत्र जर सगळी व्यवस्थित चालली तर हे यंत्रसुद्धा कसं चालेल, हे यंत्रसुद्धा व्यवस्थित काम करेल आणि त्याच्यामुळे मनुष्याचं जीवन सुखी होऊन जाईल. तसा ह्या जो गुणांचा प्रभाव आहे हा वैयक्तिक आहे. पण काय होतं की जिथे या विशिष्ट गुणांची माणसं एकत्रित येतात तिथे त्याचा प्रभाव निश्चित पडतो. आता इथे समजा सगळे सत्वगुणाची माणसं जमली, त्यामुळे ज्या समाजात सत्वगुणाची माणसं जास्त येतात त्यांचे काय होतं, समाज त्यांचा संसार हा कसा सुखी होतो. पण सध्या आपल्याला चित्र असं दिसते आहे की सत्वगुण हा ऑक्सिजनवर आहे आणि रजोगुण तमोगुण यांचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे. त्यामुळे बलात्कार, खून, मारामारी सतत काही ना काही रोज पेपरमध्ये आपण वाचतो आहे. छोट्या छोट्या लहान लहान मुलींना सुद्धा सोडत नाही. म्हणजे अजून किती कलियुगाची काय म्हणतात पावलं आपल्याला पाहावी लागणार आहे. आणि हे सगळे जे परिणाम आहेत हे कशाचे आहेत, तर रजोगुण आणि तमोगुणाचे हे परिणाम आहेत. तर अशा तऱ्हेने मूळचा आत्मरूप, मूळचा ब्रह्मरूप असलेला हा जीव त्रिगुणांच्या बंधनामध्ये सापडतो. अशा या त्रिगुणांच्या बंधनातून सुटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सांगितलं, माधुरीताईंनी सांगितलं, गोलोकर सरांनी सांगितलेलं आहे. अजूनही पुढे त्याचं विवेचन होऊ शकेल. आपलं म्हणजे त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळणारच आहे. आपल्याला सगळ्यांना गुणातीत करण्याचा आपल्या परमपूजनीय डॉक्टर काकांचा हा काय आहे, संकल्पच आहे. आणि म्हणून त्यांनी या शिवगड आध्यात्मिक ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला अगदी सूक्ष्म आपल्या सगळ्या कल्पना काय व्हायला पाहिजे, स्पष्ट व्हायला पाहिजे, याच्यासाठी या अभ्यास वर्गांचं नियोजन केलेलं आहे. आणि आता जवळजवळ किती 156 इतके अभ्यास वर्ग इथे त्यांनी अतिशय कष्टाने केलेले आहेत. आणि ही सगळी आपल्याला समजण्यासाठी त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. ताट वाढून आपल्यासमोर आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर घास घ्यायचा आहे. अशा प्रकारचे अभ्यास वर्गाचा उद्देश काय आहे एवढं फक्त समर्थांच्या शब्दात सांगते आणि माझ्या वाणीला नंतर विराम देते. समर्थ असं म्हणतात, संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणती जण, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे श्रीराम. ज्ञान सूर्य मावळला, तेणे प्रकाश लोकला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळा अवघा श्रीराम. नाही सत्वाचे चांदणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे, आपे आपण दिसे श्रीराम. देहबुद्धी अहंकारे, निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे श्रीराम. निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले, बहुत लोक श्रीराम. नितसुरेपणेची सैरा, बहुती केल्या येर झारा, नेणोनिया परमेश्वरा, भोगिले कष्ट श्रीराम. तया कष्टाचे निरसन, व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ श्रीराम. असे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे कष्ट नको असतील तर देव जाणला पाहिजे. आणि याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा हे आपल्या सगळ्यांचेच ध्येय आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. परमपूजनीय सद्गुरू काकांनी आपल्या सगळ्यांवर अशीच पूर्ण कृपा करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करून कबीरांचा एक दोहा म्हणते आणि झालेले चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. दोहा असा आहे, तीन लोक वैकुंठ में, तीन लोक वैकुंठ में, मेरे गुरु से बड़ा न कोई, करता करे ना कर सके, गुरु करे सो होय कबीरा, गुरु करे सो होय.
सद्गुरुनाथ